तर मुंबई पोलीस जेव्हा शिवतीर्थावर आलेले होते तेव्हा जवळपास 4 ते 5 तास त्या ठिकाणी ताटकळत बसलेले होते। मात्र तरी देखील अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारलेली नव्हती आणि नोटीस स्वीकारण्यासाठी मी स्वतः येऊ। आता ही 2 दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी अमित ठाकरेंनी ज्याला अभिषेक करून छत्रपतींच्या या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। हे सगळं विना परवानगी चाललेलं होतं। पोलिसांची परवानगी या कार्यक्रमासाठी घेतलेली नव्हती आणि त्याच कार्यक्रमामध्ये 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला होता। 16 नोव्हेंबरची दृश्य आणि आज आता नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आलेले आहेत त्याची ही 2 दृश्य आपण पाहतोय। आणि केशरी रंगाच्या फेट्यामध्ये अमित ठाकरे यांचं आता आगमन झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। नवी मुंबईमध्ये सध्या अमित ठाकरे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह पोहोचलेले आहेत। एक वेगळा कार्यक्रम आणि त्यांच्यावर झालेली ही केस या संदर्भात आता मनसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह खरं तर पाहायला मिळतोय आणि मग शक्ती प्रदर्शन जोरदार मनसेचं हे आज सुरू आहे। नेरूळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं बेकायदेशीर अनावरण केल्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी शिवतीर्थावर गेलेले होते। मात्र पोलिसांना या ठिकाणी कित्येक तरी तास प्रतीक्षा करावी लागल्याचं कळतंय। तर 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणामध्ये। तेव्हा अमित ठाकरेंनी भाष्य केलं होतं, तुम्ही त्रास कशासाठी घेतला, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो आणि हीच नोटीस स्वीकारण्यासाठी सध्या ते पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत, नवी मुंबईमध्ये आलेले आहेत। तर अमित ठाकरेंवर हा पहिला राजकीय आता गुन्हा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नवी मुंबईतल्या नेरूळ इथे 4 महिन्यांपासून झाकून ठेवलेला होता आणि झाकून ठेवलेल्या या पुतळ्याचं मनविसेचे अमित ठाकरे यांनी रविवारी कुठलीही परवानगी न घेता, शासकीय परवानगी न घेता अनावरण केलेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसे कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल केलेला होता। अमित ठाकरे यांच्या विरोधात दाखल झालेला हा पहिला राजकीय गुन्हा ठरतो आहे। तर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया त्यानंतर उमटलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। तर या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात आमचे आणखी एक प्रतिनिधी मनोज कोळकणे, आपण मनोजकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मनोज, मोठ्या ढोल ताशांचा गजर आहे, जंगी स्वागत अमित ठाकरे यांचं इथं होत आहे आणि काही वेळामध्ये पुन्हा एकदा पुतळ्याच्या इथे जाऊन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाईल। काय नेमकं सगळं वातावरण दिसतंय? अगदी बरोबर आहे। अमित ठाकरे हे अनेक नेत्यांसह या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आता अमित ठाकरे अभिवादन करण्यासाठी, पुष्पमाला अर्पण करण्यासाठी पोहोचलेले आहे। आपण बघितलं सकाळी 11 वाजता ते निघणार होते आणि त्यानंतर मात्र प्रमाणात मुंबईतल्या दादरच्या शिवतीर्थ ठिकाणी असेल किंवा जे नेरूळचं हे शिवाजी महाराज चौक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक जे आहेत ते जमा झालेले पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर अमित ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी ढोल ताशे असतील किंवा इतर वाद्य असतील ते वाजवत असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच आता या ठिकाणी त्यांनी इथे जी शाखा आहे त्या शाखेमध्ये गेलेले होते, तिथे काही निवडक महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि आता शिवाजी महाराजांना माल्यार्पण करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे झाल्यानंतर जे आहे ते नेरूळ पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी ते नोटीस स्वीकारण्यासाठी जाणार आहे। त्यापूर्वी या ठिकाणी मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। तर महाराष्ट्र सैनिकांकडनं या ठिकाणी फटाक्यांची सुद्धा आतिषबाजी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच पुढचे काही जे मिनिट्स आहे किंवा जो काही वेळ आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण या ठिकाणावरून अमित ठाकरे आहेत ते पोलीस स्टेशनकडे रवाना होणार आहे आणि एक रॅली सारख्याच स्वरूप ते याला प्राप्त झालेलं आहे। त्यानंतर नेरूळ पोलीस स्टेशनला जातील, पोलिसांनी जी नोटीस देणार आहे त्या नोटीसचा स्वीकार करतील आणि त्या नोटीसमध्ये नेमकं काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या रविवारी त्यांनी जे उद्घाटन केलं होतं या चौकाच्या पुतळ्याचं त्यावेळेस त्यांच्यासह 70 महाराष्ट्र सैनिकांवर
गुन्हा दाखल झालेला होता आणि बुधवारी ते नेरूळ पोलीस जे आहेत त्यांना चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती, परंतु ती त्यांनी स्वीकारली नव्हती आणि मी स्वतः येतो असं म्हटलं होतं. परंतु दुसऱ्या दिवशी या ठिकाणी इथले एक वेगळी दृश्य खरं तर आपण मनोज यावेळी प्रेक्षकांना दाखवतोय. अमित ठाकरे यांच्यावर आता हा दाखल झालेला पहिला राजकीय गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वेगळं वळण देणारा हा एक प्रसंग ठरेल का हे सुद्धा बघणं पुढच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अशा प्रकारे शक्ती प्रदर्शनामध्ये सहभाग घेताना अमित ठाकरे आपल्याला पहिल्यांदा दिसतात. खरं तर नेहमीच राज ठाकरेंचं पाठबळ त्यांच्या मागे असलेलं आपण पाहिलेलं आहेच आहे. मात्र आता स्वतंत्रपणे राजकीय गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अमित ठाकरे नवी मुंबईमध्ये दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नवी मुंबईतल्या नेरूळ इथला आहे आणि या ठिकाणी हा पुतळा गेल्या 4 महिन्यांपासून झाकून ठेवलेला होता आणि त्यामुळे या पुतळ्याचं मनविसेचे अमित ठाकरेंनी रविवारी कोणाची परवानगी न घेता 16 नोव्हेंबरला कार्यकर्त्यांसहित आले. या ठिकाणी जलाभिषेक केला, पुष्पमाला अर्पण करत या पुतळ्याचं अनावरण केलं आणि हाच तो एक त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा ठरलेला. या संदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवण्यासाठी स्वतः आलेले होते, नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर आलेले होते. मात्र पोलिसांना 4 ते 5 तास या ठिकाणी ताटकळत बसावं लागलं. त्यावेळी अमित ठाकरेंनी आपण त्रास कशाला घेतला, मी स्वतः येऊन नोटीस स्वीकारतो असं सांगितलं आणि त्याप्रमाणे आज ते नोटीस स्वीकारण्यासाठी नवी मुंबईमध्ये आता दाखल झाले. तर पोलिसांची नोटीस स्वीकारण्याआधी छत्रपतींच्या या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलंय आणि या ठिकाणी नतमस्तक झाल्यानंतर पुढे आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते आपली नोटीस स्वीकारणार. तर या पोलीस नोटिसीमध्ये नेमकं काय लिहिलेलं असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमित ठाकरे यांच्याबरोबर मनसेचे 70 कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे पोलीस नोटीसीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. मात्र या राजकीय गुन्ह्याचा एक खूप मोठा इव्हेंट खरं तर मनसेकडून हा केलेला आहे. एक मोठं शक्ती प्रदर्शन या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून दिसून येते. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं मनसे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आक्रमक झालेली आहे. यामध्ये मराठीचा मुद्दा असू देत, मराठी माणसांचा मुद्दा असू देत, भाषेचा मुद्दा असू देत, अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर उपस्थित केलेले आहेत मनसेनं. आणि आता नवी मुंबईकरांसाठी काय नेमका मुद्दा घेऊन मनसे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सामोरे जाणार, अर्थातच या घटनेचा त्यावेळी सुद्धा उल्लेख होईल ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होतील आणि खऱ्या अर्थानं राजकीय रंग चढेल त्यावेळी. त्यामुळे मनसेचं आजचं हे शक्ती प्रदर्शन आगामी काळामध्ये निवडणुकांच्या वेळेसाठी निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे. तर एक या ठिकाणी मंच सुद्धा उभारण्यात आलेला आहे. अमित ठाकरे मंचावर आता उपस्थित आहेत. अमित ठाकरे आता कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करतात उपस्थितांना हे पाहावं लागणार आहे. संदीप देशपांडे साहेब पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्यावर हा पहिला राजकीय गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा यावर प्रतिक्रिया येऊ लागलेल्या होत्या. यावर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया अशी होती की अमित ठाकरेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत मला अभिमान आहे असं त्या म्हणालेल्या होत्या आणि त्यांनी माझ्यावर सुद्धा आता कुठल्या प्रकारे केस कधी दाखल होती मी वाट पाहते अशी खोचक प्रतिक्रिया सुद्धा शर्मिला ठाकरे यांनी दिली होती. तेव्हा यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज पाहिजेत आणि किल्ल्यावर हे नमो सेंटर उभारणार आहेत अशा प्रकारे एक खोचक टोला त्यांनी दिलेला होता. किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे पण आम्ही ते होऊ देणार नाही. निवडणुकांसाठी यांना केवळ महाराज दिसतात. पंतप्रधान येऊन गेले पण त्यांना वेळ मिळाला नाही शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी अशा शब्दांमध्ये त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधलेला होता. शर्मिला ठाकरे यांची ही प्रतिक्रिया आली होती ज्यावेळी अमित ठाकरेंवर हा पहिला राजकीय गुन्हा दाखल झाला. मात्र या गुन्ह्याबाबत मला अभिमान आहे कारण हा छत्रपती शिवरायांच्या संदर्भातला राजकीय गुन्हा अमित ठाकरेंवर दाखल झाला याचा मला अभिमान आहे असं शर्मिला ठाकरे म्हणालेल्या होत्या. छत्रपतींच्या सन्मानासाठी अमित साहेब मैदानात अशा प्रकारची घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. अमित साहेब मैदानात, महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात. 4 महिने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या तावडीतून
आपल्या या रयतेचं संरक्षण केलं, सुटका केली. सभेला संबोधित करतायत. 4 महिने आपल्या महाराजांचा पुतळा आणि महाराजांचं स्मारक बंदिस्त होता. या ठिकाणी बंदिस्त होता. महाराजांच्या सन्मानात त्या आपल्या महाराजांच्या सन्मानात अमित राजसाहेब ठाकरे या माणसाने हे खुलं केलं. 4 महिने ज्यांना जाग आली नव्हती, 33 वर्षाचा तरुण आमचा नेता सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्यामुळे 4 दिवसात या स्मारकाचं अनावरण झालं. तुम्ही इथे आता नंतर एक लाईन होते. जरा हिंदीतली आशिष शेलारांना वाईट वाटेल संदीपजी. वाईट वाटेल संदीपजी. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. नाद करा पण ठाकरेंचा नाद करायचा नाही. सन्माननीय पोलिसांना वाटलं, बिचारा पोलिसांची चुकी नाही. पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू, शांत राहतील. केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो. बघताय ना माझा नेता कसा खुललाय. आणि सन्मानाने अमित साहेब ठाकरे त्या दिवशी म्हणाले, जर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशा शेकडो केसेस घ्यायच्या वाटल्या तरी सुद्धा निधड्या छातीने मी त्या केसेस घेईन. निधड्या छातीने. वनवा पेट घेत आहे आणि किती पेटलाय हे आता नवी मुंबई आणि महाराष्ट्राला कळालेलं आहे. मला कल्पना आहे आपण सगळे सन्माननीय अमित साहेबांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे. महाराजांचा मावळा म्हटलं आपण हे 2 बॅटिंग करून घेऊ. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो.